नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी. अपडेट आहे मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्यासंदर्भात. आता अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे आणि PM किसान सन्मान निधी अंतर्गत 23वा हप्ता जमा होणार आहे. आपल्याला माहीत आहे की PM किसान सन्मान निधी अंतर्गत मित्रांनो दर 4 महिन्यांवर टाइम टू टाइम रक्कम आपल्या खात्यामध्ये जाहीर केली जाते. नमो शेतकरी सारखा नाही मित्रांनो, त्यांचा टाइम टू टाइम रक्कम तुमच्या खात्यात दिली जात असते. आणि या अंतर्गत अलीकडचा जो 22वा हप्ता आहे तो आता पूर्णतः मित्रांनो 4 महिने या ठिकाणी कंप्लीट होणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात आता PM किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता जमा होणार आहे. मात्र हा 23वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी 4 नियमावली काढण्यात आलेली आहे आणि या 4 नियमावलीचं शेतकरी काटेकोरपणे पालन करत असेल तरच येणारा हा 23वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. या अगोदर आपण पाहिलं की PM किसानच्या 22व्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातले खूप सारे शेतकरी अपात्र ठरलेले होते, कारण की त्यावेळेस सुद्धा काही नियमावली जाहीर करण्यात आली होती आणि ते शेतकऱ्यांनी केलं नव्हतं. आणि अनुषंगानं जर पाहण्यात आलं तर ते शेतकरी ज्यांना 22वा हप्ता मिळाला नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण की त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आता जमा होणार आहेत, 22वा सोबतच 23वा. तर या अनुषंगाने जर पाहण्यात आलं तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अपडेट आता म्हणजे केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्यासंदर्भात. सर्व डिटेल माहिती पाहूया. तुम्ही चॅनल नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा. अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. तर PM किसान सन्मान निधी केंद्र शासनाने लागू केलेली ही योजना दर 4 महिन्याच्या अंतरावर 2-2 हजार रुपयाची रक्कम आपल्याला या योजनेअंतर्गत दिली जात असते. अद्याप या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम वाढ करण्यात आलेली नाही आहे. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की या योजनेअंतर्गत 2 नाही तर 4 हजार रुपये मिळणार आहेत तर ही कुठलीही गोष्ट मित्रांनो निरर्थक आहे. या योजनेअंतर्गत अजूनही रक्कम वाढ झालेली नाही आहे. तर लक्षात ठेवा, PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याच्या अंतर्गत 2,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जाहीर केली जाणार आहे. या अलीकडे आपण पाहिलं की PMचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झालेला होता आणि तेव्हापासून तर 4 महिने कंप्लीट जर आपण पाहण्यात आले तर 13 जूनपर्यंत या ठिकाणी संपूर्ण कालावधी हा कंप्लीट होत असतो. जूनमध्ये 4 महिने कंप्लीट होणार आहेत. तर जूनमध्ये हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जाहीर होऊ शकतो. मात्र हा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामं करावी लागणार, ज्यामध्ये 4 नियमावली देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम जर तुम्ही PM किसान योजनेसाठी पात्र आहात तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही PM किसानच्या वेबसाईटवर जा, त्या ठिकाणी पात्रता यादी लागलेली आहे. त्या यादीमध्ये तुमचं नाव पहा. म्हणजे नवीन शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांचं नाव त्यामध्ये जुळलेलं असले म्हणजे आलं असेल यादीमध्ये तर तुम्ही यासाठी आता पुढच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात. आणि जुने शेतकरी असाल तुम्हाला आज खूप हप्ते म्हणजे थकीत असतील तर एकदा त्या यादीत जाऊन नाव पहा. तुमचं नाव यादीत असेल तर तुमचे हप्ते थकलेले आहेत, तुम्हाला अपात्र करण्यात आले नाही, थकलेले हप्ते तुम्हाला खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे. ते कसे जाहीर होणार ते सुद्धा सांगतो. आपले 4 नियमावली अशी आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेला संलग्न असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याला आधार सेडिंग म्हणतात मित्रांनो. म्हणजे की दुसरं म्हणजे की लँड सेडिंग तुमच्याकडे 2019 पूर्वीच्या फेरफारच्या नोंदणी असणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे की तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला संलग्न, तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलला संलग्न आणि KYC असणं गरजेचं आहे, जे तुमच्या मोबाईल नंबरवरून होत असतं. तुम्ही घरबसल्यासुद्धा ही KYC करू शकता किंवा कुठल्याही नेट कॅफेवर जाऊन ही KYC कंप्लीट करू शकता. दर 4 महिन्याच्या अंतरावर ही KYC करणं गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी ही KYC करत नाहीत आणि त्यांचं नाव ही यादीमधून कटलं जाते. तर लक्षात ठेवा, KYC करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी टाइम टू टाइम पात्र राहता. आपण पाहिलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC न केलेल्या बहिणींना डायरेक्ट मित्रांनो योजनेपासूनच दूर करण्यात आलेलं आहे. तर चला आपला विषय पाहूया 23व्या हप्त्यासंदर्भात. आणि चौथं म्हणजे की अत्यंत महत्त्वाची नियमावली चौथी, ज्याला म्हणतात मित्रांनो फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड असणं खूप गरजेचं आहे. 22व्या हप्त्या संदर्भात ओरडू शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं होतं की फार्मर ID कार्ड काढून घ्या, फार्मर ID कार्ड काढून घ्या, जेणेकरून ही आपली तुमच्या खात्यात जमा होतात. मात्र शेतकऱ्यांना वाटलं नाही बा 21वा हप्ता आपल्याला बिना फार्मर ID कार्डचा मिळाला, 22वाही मिळणार आहे. परंतु त्या ठिकाणी केंद्र सरकारने शेतकऱ्याला झाबू दिला आणि ज्यांच्याकडे फार्मर ID कार्ड नव्हतं अशा शेतकऱ्यांना यामधून दूर करण्यात आलं. म्हणजे दूर करण्यात आलं म्हणजे असं नाही की ते अपात्र झाले, त्यांचे हप्ते आलेले आहेत पण ते त्यांना मिळाले नाहीत, ते थकीत बाकी अवस्थेत आहेत मित्रांनो. ते हप्ते पुन्हा चालू होऊ शकतात जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढसाल. फार्मर ID कार्डचे अर्ज अजूनही चालू आहेत. तुम्ही जर फार्मर ID कार्ड जर काढून घेसाल तर तुम्हाला थकलेले जितके पण हप्ते असतील, 1 असो हप्ता किंवा 2 असो, नमोजी 1-2 असो, जर PMचे थकले असतील तर नमोजी 100% थकले आहेत तर किंवा हे 2-3 हप्ते जे थकलेले आहेत ते तुमच्या येणाऱ्या हप्त्यासोबतच तुमच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहेत. लक्षात ठेवा, फार्मर ID कार्ड काढणं अत्यंत गरजेचं आहे. याच योजनेसाठी नाही तर राज्य शासनाच्या असो किंवा केंद्र शासनाच्या इतर सर्व योजनांसाठी हे जे फार्मर ID कार्ड आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर संदर्भात पाहण्यात आलं तर PM किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे. लक्षात ठेवा,
हा महिना गेलेला आहे, हाफ महिना गेला, आता हाफ राहिला. काही दिवसातच तुमच्या खात्यामध्ये हा जो जी आपल्या PM चा 23वा हप्ता आहे हा जमा होणार आहे. या संदर्भात केंद्र शासनाचे ऑफिशियली GR येत्या काही दिवसातच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि हे काही दिवसात GR आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम अपडेटसुद्धा दिली जाणार आहे. GR आल्यानंतर त्वरित तुमच्या खात्यामध्ये टाईम टू टाईमशीर PM अंतर्गत पैसे जमा होत असतात. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.